तुम्ही व्रते नियमून करावे, शरीराते न पिडावे, दुरिकेही न वचावे, तीर्थासी गा. तर याचा अर्थ, तुम्हाला आणखी व्रते व नियम करण्याची जरूरत नाही, शरीराला त्रास करून देण्याची जरूरत नाही, दूर कोठे तीर्थाला जाण्याचे कारण नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी निष्काम कर्माची थोरवी सांगितली आहे. म्हणजे आता बघा, लोक असं म्हणतात की आम्हाला काशी केली तरच पुण्य मिळेल, किंवा आम्ही तीर्थक्षेत्रावरती गेलो, 12 ज्योतिर्लिंग केली तरच आम्ही जे वाईट कर्म आमच्याकडून झाले ते पूर्ण साफ होतील आणि आमच्या पदरी पुण्य पडेल. तर ज्ञानेश्वर हे सांगत आहेत की तुम्हाला कोणत्याही तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही आहे. तर ते का, ते आपण पुढे पाहूया. तर ज्ञानेश्वर महाराजांनी निष्काम कर्माची थोरवी सांगितली आहे. आत्तापर्यंत आपण तेच सगळं पाहिलेलं आहे. काय करावे असे न सांगता माऊलीने काय करू नये हे सांगितले. कर्मकांडात बुडालेले लोक तपश्चर्या, संन्यास, कर्मकांड, चमत्कार यातच गुंतलेले होते. वारकरी संप्रदायाने या सर्व कर्मकांडांना दूर सारून भक्ती रसात चिंब होऊन स्वधर्माचरण करून एक चांगली दिशा दाखवली आहे. म्हणूनच वर्षानुवर्षे सर्व वारकरी एकत्र होऊन वारीला जातात. त्यात कुठलाही धर्मपंथ हा कधीच येत नाही. तर माऊलींनी त्याचा पाठपुरावा करून व्रत करू नका, नियम करू नका, शरीराला पीडा देऊ नका, तीर्थाटन करू नका असे सांगत निष्काम बुद्धीने स्वधर्माचरण करा असा संदेश दिला आहे. जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तेव्हा त्याने नित्ययज्ञासहित सर्व प्राणीमात्र निर्माण केले. हे सगळं आपल्या पुराणांमध्ये आहेच. तुम्ही जर गणेश पुराण वाचलं नसेल तर एकदा नक्की वाचा, कारण गणेश पुराण हे मी वाचले आणि त्यातसुद्धा हेच सगळं, यात सगळ्याची नोंद आहे. सो तुम्ही एकदा खरंच गणेश पुराण वाचून बघा, तुम्हाला खूप काही रहस्य कळतील. आहार, निद्रा, भय, मैथुन यासाठी कर्म करावेच लागते. स्वधर्माचे आचरण करा, मग आपोआपच मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आणखी व्रते नियम करण्याची जरूरत नाही, तीर्थक्षेत्राला जाण्याची गरज नाही, मंत्रतंत्राची गरज नाही, शरीराला त्रास देण्याची गरज नाही, स्वधर्म सोडून अन्य देवास भजनाचे कारण नाही. जशी पतिव्रता एकनिष्ठेने पतीची सेवा करते त्याप्रमाणे तुम्ही मनात कोणतीही अपेक्षा न ठेवता निष्काम भावनेने स्वधर्माचे आचरण करा. कामधेनूप्रमाणे आपली सर्व मनोरथ पूर्ण होतील. किती महान संदेश दिला आहे ना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी. तर स्वधर्माचरण थोडे कठीण असले तरीसुद्धा सर्वार्थाने ते सोपे होते, स्वच्छ होते, शुद्ध होते, बाकी काही करावे लागत नाही. तर हाच आहे या ओवीचा अर्थ. आता पाहूया आपण पुढील ओवीचा अर्थ. धन्यवाद. तैसे सर्व सुखे सहित देवची मूर्ती म्हणत, येईल देखा काढत तुहाम पाठी. तर आता पाहूया या ओवीचा अर्थ. तर त्याप्रमाणे सर्व सुखांसहित मूर्तिमंत ईश्वर तुम्हाला शोधित तुमच्या मागे येईल. गीतार्थ सांगताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, यज्ञ केल्याने देवता तृप्त होतात, प्रसन्न होतात व मानवाचे इच्छित हेतू पुरवतात. या स्वधर्मरूपी पूजेने सर्व देवतांना आधारले असता त्यात तुमचा खात्रीने योगक्षेम घडवतील. यज्ञाने केवळ पारलौकिक लाभ होतो असे नाही, तर ऐहिक फळेही प्राप्त होतात. भगवंत म्हणतात, तू या समाजाचा एक भाग आहेस, तू या देशाचा एक भाग आहेस, तू या विश्वाचा एक भाग आहेस. त्यांच्याबरोबर तुला चालले पाहिजे. त्यांच्या विरुद्ध कृत्य करशील तर तू चोर आहेस. जो दान करत नाही, चांगल्या कर्मांची वृद्धी जो करत नाही, जो फक्त स्वतःपुरते बघतो, जो स्वार्थी आहे तो चोर आहे. ज्या समाजात तुम्ही लहानाचे मोठे होता त्या समाजाचे तुम्ही देणं लागता. त्या समाजरूपी ईश्वराला आपल्या प्राप्तीतील एखादा अंश तरी द्यावे लागते. तो स्वधर्म समजावा.
स्वधर्माचरणाने सर्व देवता समृद्ध होऊन इष्टित फळ प्राप्त होईल. एवढेच नव्हे तर सर्व सुखांसहित परमेश्वर तुम्हाला हुडकत तुमच्या जवळ येईल. तुम्ही देवाचे पूजन कराल व देव तुमच्यावर प्रसन्न होतील. असे जेव्हा एकमेकांवर प्रेम वाढेल तेव्हा तुमची सर्व मनोरथे पूर्ण होतील. अग्नी, अतिथी, प्राणी, पशुपक्षी यांना अन्नदान द्यावे. गुरूंची, भगवंतांची भक्ती करावी. ज्येष्ठ, श्रेष्ठ यांना योग्य तो मान द्यावा. ब्रह्मदेव म्हणतात, जो स्वधर्म टाकेल त्याला यमधर्म शिक्षा करेल. जो स्वधर्म टाकेल तो चोर आहे असे समजून त्याचे सर्वस्व हिरावून घेईल. तर असा आहे या ओवीचा अर्थ. म्हणून दान केलेलं कधीही चांगलं असतं. धन्यवाद. सतत सोपानाच्या संकटांमध्ये मदत करणारा, समजून सांगणारा, ज्ञानासारखा गुरु आणि निवृत्ती महाराजांना जगद्गुरू मानणारा शिष्य या जगात पाहिजेतच. तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.